नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काही क्लायंट जे नवीन लग्न झालेलं असतात आणि त्यांची पत्नी काही कारण नसताना घर सोडून गेलेली असते. काही अशी परिस्थिती निर्माण झालेली असते की लग्नाला थोडे दिवस झालेले असतात. काही परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की लग्न होऊन 6-7 महिने झालेले असतात. आणि अशावेळी खऱ्या अर्थानं ही जी नवीन लग्न झालेली मुलं असतात किंवा त्यांची फॅमिली असते, ही संपूर्ण गोंधळून गेलेली असतात. आणि अशावेळी प्रश्न निर्माण होतो की पत्नी तरी सोडून गेलेली असते आणि काय करावं हा प्रश्न मुलाला आणि संपूर्ण कुटुंबाला पडलेला असतो. कारण मुलाचं लग्न नवीन झालेलं असतं आणि ही घटना कुटुंबासाठी फार वेगळी आणि नवीनच असते. आणि दरम्यानच्या काळामध्ये मग समजा जर एखाद्या मध्यस्थामार्फत जर लग्न जमलेलं असेल, तर मग मध्यस्थ्याला मध्यस्थी घालून त्याच्यामार्फत किंवा मुलींच्या फॅमिलींची किंवा मुलीची समजून काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर मग मुलीचा मामा असेल किंवा मुलाचा मामा असेल, ह्यांच्या मध्यस्थीनं काही विषय संपतो का हे प्राथमिक बघितलं जात असतं. आणि या दरम्यानच्या काळामध्ये मुलांच्याकडं कोणत्याही प्रकारचं जास्तीत जास्त पोलीस कंप्लेंट करणे, कोर्टात केस टाकणे, ह्या घटना कधी होत नाहीत. कारण महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे एक सध्याच्या काळाचं जे वातावरण आहे, एक म्हणजे मुलींची कमतरता कमी आहे. त्यात जर मुलगा नोकरी असेल तर थोडंसं परिस्थिती ठीक आहे. मुलग्याला नोकरी नसेल आणि मुलगी कदाचित थोडी नोकरी करत असेल किंवा चांगल्या घरातली असेल, तर फार वाईट परिस्थिती मुलांच्यावर येत असते. अशावेळी नेमकं क्लायंटला प्रश्न पडतो की मुलगी जर नांदा येत नसेल तर आपण स्वतः आधी नोटीस पाठवावी का ती नोटीस पाठवतात किंवा ती कोर्टाची पायरी चढतात का, ह्या पूर्णपणे मुलगा किंवा मुलग्याची फॅमिली ही गोंधळून गेलेली असतात. अशावेळी परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की मुलगा आणि मुलगीला ह्या अशा केसेसमध्ये दोघांनाही माहिती असतं की नेमकी मुलगी जे कोणकोणत्या कारणामुळे गेली असेल, ती मुलगी परत नांदायला येणार की नाही येणार हे मुलग्याला संपूर्ण माहिती असतं किंवा कुटुंबाला माहिती असतं. आणि मुलगीनं सुद्धा ठरवलेलं असतं की नांदायला जायचं की नाही जायचं. अशावेळी फक्त संपूर्ण पै पाहुणे असतील, मित्र असतील किंवा इतर कोण मध्यस्थी असतील, हे संपूर्ण त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला जातो. आणि शेवटी मग प्रश्न असा निर्माण होतो की कोर्टाची पायरी चढायची का नाही. आणि त्या संदर्भात अनेक क्लायंटचे फोन असतात. तर मित्रांनो, ह्या संदर्भात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जर मुलगी ही कोणत्याही कारणाशिवाय जर मुलग्याचं घर सोडून आईवडिलांच्याकडे जाऊन राहत असेल, तर सुरुवातीच्या काळामध्ये काही वकिलांचं म्हणणं असं असायचं की सुरुवातीला एक नोटीस पाठवूया. ती पण नोटीस कोणती असायची, नांदा येण्यासाठी नोटीस असायची. आता सध्या जर न्याय प्रक्रिया जर आपण पाहिली मित्रांनो, तर न्याय प्रक्रियेमध्ये केस दाखल केल्यापासून केस संपेस्तवर कमीत कमी 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत इतका कालावधी लागू शकतो. आणि सदरच्या कालावधी चालू असताना मुलग्यानंच आधी नोटीस का पाठवली, मुलग्यानं आधी कोर्टाची का पायरी चढली, म्हणून जे नातेसंबंध असतात ते दुखावण्याची जास्तीत जास्त फरक पडत असतो यामुळं. किंवा मुलगाच आधी कोर्टात का गेला, त्यामुळं सुद्धा हे नातेसंबंध दुखावण्याचा प्रयत्न होतो असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, जर मुलगी मुलग्याला सोडून गेलेली असेल आणि मुलग्याला जर गॅरंटी असेल की ती मुलगी आता परत आपल्याकडं येणार नाही, त्यावेळी कोणत्याही प्रकारचं थांबायची मित्रांनो गरज नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट नांदा येण्याची अजिबात नोटीस पाठवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. ह्यावर 2 बाजू असू शकतात. एक, जर तुमची काय चुकी नसेल आणि जर तुम्हाला मुलगीला नांदवायची असेल तर तुम्ही नांदा येण्यासाठी नोटीस पाठवू शकता. समजा तुम्हाला जर त्या मुलगीला नांदवायची नसेल किंवा
चुकी दोघांची बरोबर असेल, तुम्हाला त्या मुलगीला नांदवायची नाही आणि घटस्फोट घ्यायचा असेल, तर विनाकारण कोर्टाची सहानुभूती मिळावी, पोटगी वाचावी, असे काहीतरी कोणीतरी सल्ला दिलेला असेल तर तो टोटल चुकीचा सल्ला होतो. तुम्ही डायरेक्ट तुमची ॲक्शन चालू करणं कोर्ट कचेरीची असेल, पोलीस कंप्लेंट असेल, किंवा तुम्हाला त्या मुलगीनं किंवा मुलगीच्या फॅमिलीनं जर धमकी दिलेली असेल की काय असेल ते तुम्हाला कोर्टात सगळ्यांना बघतो, तर मित्रांनो आधी तुम्ही पोलीस कंप्लेंट करणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्या बाबतीत जी काय परिस्थिती निर्माण झालेली असेल ती परिस्थिती तुम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कंप्लेंट करणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय फार महत्त्वाचा आहे, नांदा येण्याची नोटीस अजिबात पाठवू नका. कारण माझं स्पष्ट असं मत आहे, नांदा येण्याची नोटीस जर पाठवली तर तुम्हाला कोर्टामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणजे नांदा येण्यासाठीचा तुम्हाला अर्ज कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल. आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला किती काळ थांबावं लागेल हे कोर्ट पण सांगू शकत नसतं आणि कोणता वकील पण तुम्हाला सांगू शकत नाही. इतका तुमचा वेळ त्या मेहरबान कोर्टामध्ये जाऊ शकतो. जर तुम्हाला त्या मुलगीला नांदवायचीच नसेल, घटस्फोट घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमची ॲक्शन कोर्टाची चालू ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही पोलीस कंप्लेंट करा किंवा घटस्फोटची केस तुम्ही दाखल करू शकता. काही परिस्थिती प्रत्येक क्लायंटची वेगवेगळी असू शकते. काही क्लायंटना, काही मुलांना मुली नांदा येण्यासाठी नोटीस पाठवा, नांदते काय पाहूया, त्यानंतर समजा नांदणार नाहीच म्हणाली मुलगी तर घटस्फोट घेऊया, ही मुलाची बाजू असू शकते. त्याच पद्धतीनं मुलगीची पण काही बाजू असू शकते. विनाकारण कोणत्याही अपेक्षेशिवाय जर मुलगीला घरातनं बाहेर काढलेलं असेल किंवा काही कारणास्तव जर बाहेर काढलेलं असेल आणि मुलगीला जर नांदायची असेल, मुलग्याकडं जर मुलगीला नांदायचं असेल तर ती सुरुवातीला नांदाय नेण्यासाठी नोटीस पाठवू शकते. त्यावर नेमकं नांदवायची आहे किंवा हे आहे ह्याच्यावर नोटिशीला उत्तर देणं बंधनकारक, किंवा बंधनकारक म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणता डिसिजन त्यावेळी कायदेशीर घेऊ शकता. तुम्हाला मुलगीला नांदवायची आहे की नाही आहे यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्यामुळं मित्रांनो, एखादी मुलगीला सोडून जर विनाकारण जर गेलेली असेल तर खरं कारण ह्या दोघांना माहिती असतं, मुलग्याला आणि मुलगीला. त्यावर पूर्णपणे विचार करूनच कोर्टाची पायरी चढायची किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची, हे निर्णय घेणं फार गरजेचं असू शकतं. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.